नमस्कार गावाल्यानू. तर आज मी चाललोय पटेल कॅन्टीनला, कारण आपली गाडी भरूची होती सौंदाळ्यात ना. सकाळी गाडी लावून नेली होती सकाळी, त्यामुळे आपण आता स्कूटर नाही जात आहोत. तर पटापट जाऊन पोहोचले होते पटेल कॅन्टीनला. राजूदादाची स्कूटर घेऊन नेले होते, त्याची स्कूटर दिलंय आणि आम्ही एसटीने प्रवास केला. एसटीत काय एसटी होती की काय होता समजत नव्हता. हे आवाज तुम्ही ऐका जाता त्याच्यानंतर बरोबर 24 रुपयाची तिकीट काढलंय, पण आमका एसटीने अर्ध्यावरच सोडला. त्यामुळे म्हटलं आता चलत जाऊया आणि लंच बॉक्स घेतलो आणि आता 2 किलोमीटर आमका चलत जाऊता. चलत येऊन पोचला आपल्या गाडीजवळ बघताव तर काय थोडीशीच गाडी बाकी होती. गाडी मस्तपैकी झाली भरून. त्यानंतर गाडी काढले बाहेर आणि आपला प्रवास सुरू झालो. आजूबाजू काही न थांबता सरळ येऊन पोचलो होते हातीवाच्या टोल नाक्यावर. पहिली आधी म्हटलं आधी रशी आधी टाईट करून घ्याव्या, कारण परवाजा सारखा होता नाही. रशी टाईट करून घेतलंय. 2 जण असल्यावर ना रशी टाईट करून जरा बरा वाटता. त्यानंतर आमचा प्रवास परत सुरू झालो. त्यानंतर सरळ येऊन पोचलो तर डिझेल पंपावर डिझेल टाकला. त्यानंतर म्हटलं आपल्या पण पोटात काहीतरी आधार द्याव्या. त्यानंतर हॉटेलला लावले गाडी आणि म्हटलं राईस सांगू द्याव्या. तर मस्तपैकी फ्राय राईस सांगितला. फ्राय राईस खाला आणि परत आपण प्रवास सुरू केली. दुसऱ्यांदा आपण देवरुख मार्गे प्रवास केलो. सिद्ध्या गेली होती झोप, तर म्हटला बेड लावणी झोपून दे. त्यानंतर ना मी प्रवास चालूच ठेवलो आणि त्याच्यानंतर चिपळूण जसा क्रॉस केला तशी माका पण झोप येऊ लागली. तर सिद्ध्याक उठवला आणि सिद्ध्याच्या हातात गाडी दिली. सिद्ध्या हळूहळू करीत माणगावपर्यंत गाडी घेऊन येलो. त्यानंतर चाय पियालय आणि मी गाडीवर बसले. गाडी खाली करूची पाली, तर पाली क्रॉस केल्याने थांबलंय आणि म्हटलं पार्टीचं वाट बघूया. तर पार्टीचं वाट बघता पार्टी गेली आणि त्यानंतर काट्यावर येऊन बरोबर काट्यावर लावली गाडी. त्यानंतर गाठो केलो आणि येऊन पोचलो तो आपल्या लोकेशनला गाडी खाली करून पण पटापट सुरुवात केला नाही. तर गाडी तर खाली होता. तुम्ही फॉलो बटन दाबा. तो सर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर कशी वाटली व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.